नेक्स्ट न्यूमरिकल दॅट इज एक्झाम्पल 3 ऑन पेज नंबर 88. आता हे एक याच्यावरही बऱ्याच प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात, तर हे खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, 2 डिजिट नंबर is 4 times the sum of its digit. If we interchange the digits, the number obtained is 9 less than 4 times the original number. Then find the number. आता बघा याच्यामध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की 2 डिजिट नंबर आहे तो त्या डिजिटच्या सम पेक्षा 4 पटीने मोठा आहे. त्याच्यानंतर ते चेंजेस केले म्हणजे काय, जो 10th प्लेसचा डिजिट आहे तो युनिट प्लेसला दिला, युनिट प्लेसचा नंबर जो डिजिट जो आहे तो 10th प्लेसला दिला. तर हे कशा प्रकारे करायचं. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला 35 सपोज हा नंबर आहे 35, तर 5 आणि 3 ही काय झाली, याची फेस व्हॅल्यू झाली. ही काय झाली, फेस व्हॅल्यू झाली. पण जेव्हा आपण प्लेस व्हॅल्यू बद्दल म्हणतो तर याची प्लेस व्हॅल्यू किती आहे, 5 आहे. पण 3 याची प्लेस व्हॅल्यू किती आहे, 30 आहे. कारण याला एक्सपांडेड फॉर्म मध्ये आपण जर लिहिलं तर 3 इंटू 10 प्लस 5 अशा प्रकारे आपण लिहितो. हे ऑलरेडी प्रिव्हियस क्लासेस मध्ये आपण शिकलेलो आहे. तर ह्या गोष्टीचं लक्षात ठेवलं पाहिजे की 10th प्लेसला जेव्हा आपण एखादा व्हेरिएबल कन्सिडर करू तर त्याला मल्टिप्लाइड बाय 10 ने लिहावं लागणार आहे. जसं आता इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे ते बघू, आपण समजून घेऊ. त्यांनी म्हटलेलं आहे एक 2 डिजिट नंबर आहे, म्हणजे सपोज हा एक डिजिट आणि हा एक डिजिट, असे 2 डिजिट आहे. आणि आता हा जो कोणता नंबर असेल त्याची व्हॅल्यू या 2 डिजिटच्या सम पेक्षा, म्हणजे समजा इथे 3 आणि 1 असेल तर 4, 3 आणि 1 याची सम किती झाली, 4 झाली. तर हा जो नंबर आहे याची हा 4 टाइम्स मोठा आहे या 2 डिजिटच्या सम पेक्षा. ही पहिली कंडिशन दिलेली आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागेल, सगळ्यात पहिल्यांदा सपोज करावं लागेल. सपोज काय करावं लागेल की 10th प्लेसला कोणतं आपण व्हेरिएबल कन्सिडर करणार आहे आणि युनिट्स प्लेसला कोणता व्हेरिएबल कन्सिडर करणार आहे. सो सपोज 10th प्लेसला मी कन्सिडर करताय व्हेरिएबल y, की जो 2 डिजिट नंबर आहे. आता 2 डिजिट नंबर असल्यावर 2 प्लेस, युनिट प्लेस आणि 10th प्लेस हे दोनच येतील. सो 10th प्लेसचा नंबर मी y कन्सिडर करताय, युनिट प्लेसचा नंबर मी x कन्सिडर करताय. मग 10th प्लेसला y आणि युनिट प्लेसला x, मग या 2 डिजिट पासून बनणारा नंबर काय तयार होईल, yx होईल का, नाही. yx जर लिहिलं तर ते चुकीचं होईल, कारण हे काय झालं, यांच्या या फेस व्हॅल्यू झाल्या. प्लेस व्हॅल्यू काय येईल, तर तो नंबर काय बनेल, 10y प्लस x बनेल, 10y प्लस x. मग आता हा ओरिजिनल नंबर झाला जो आपण कन्सिडर करतात. कारण नंतर आपल्याला काय करायचे, यांचे जे डिजिट्स आहेत ते इंटरचेंज करायचे. युनिट प्लेसचा डिजिट 10th प्लेसला लिहायचा आहे आणि 10th प्लेसचा डिजिट युनिट प्लेसला लिहायचा आहे. सो ओरिजिनल नंबर काय होईल आपला, सो द ओरिजिनल नंबर विल बी 10y प्लस x. आता पहिली कंडिशन काय दिलेली आहे, पहिली कंडिशन त्यांनी म्हटलेली आहे अ 2 डिजिट नंबर इज 4 टाइम्स द सम ऑफ इट्स डिजिट. म्हणजे हा जो नंबर आहे या 2 डिजिटच्या सम पेक्षा 4 टाइम्सनी मोठा आहे. म्हणजे जर मी या दोघांना ऍड केलं आणि त्याला 4 ने मल्टिप्लाय केलं तर मला हा नंबर मिळणार आहे. म्हणजे त्याला आपण कसं लिहू शकतो, 10y प्लस x इज इक्वल्स टू 4 इन ब्रॅकेट x प्लस y. तेच म्हटलेलं आहे त्यांनी, द नंबर is 4 times greater than the sum of these 2 digits. 2 डिजिट्स कोणते आहेत, y आणि x. आता जेव्हा आपण यांना ऍड करणार तेव्हा प्लेस व्हॅल्यू नाही ऍड करणार, फेस व्हॅल्यू नाही ऍड करणार. म्हणजे जर 15 नंबर असेल तर 10 प्लस 5 नाही करणार आपण, 1 प्लस 5 करणार. सो 10y प्लस x इज इक्वल्स टू 4 इन ब्रॅकेट x प्लस y. आता याला जर आपण सिम्प्लिफाय करून घेतलं तर काय मिळेल आपल्याला, इथे राहील 10y प्लस x इज इक्वल्स टू 4x प्लस y. आता आपण y एका साईडला घेऊ, x एका साईडला घेऊ, तर काय मिळेल आपल्याला इथे 10y मायनस हा y इकडे आणला इज इक्वल्स टू 4x मायनस x. म्हणजे काय झालं, 9y इज इक्वल्स टू 3x. 9y इज इक्वल्स टू 3x. Therefore x is equals to 9 by 3
y, that is 3 3 is 9. So x is equals to 3y. x is equals to 3y. This is our equation number 1. आता याला तुम्हाला पाहिजे तर x plus 3y, सॉरी x minus 3y is equals to 0 पण लिहू शकता. पण x is equals to 3y आपल्याला डायरेक्ट जर असं इक्वेशन मिळत आहे तर आपण डायरेक्ट सबस्टिट्यूशन मेथड वापरू शकतो या ठिकाणी, की सेकंड इक्वेशन जे काय बनेल त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू आपण पुट करून देऊ तर आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल. राईट. नाउ आता सेकंड कंडिशन काय दिलेली आहे? सेकंड त्यांनी म्हटलेलं आहे इफ वी इंटरचेंज द डिजिट्स. आता इंटरचेंज द डिजिट्स म्हणजे पहिल्यांदा आपण टेन्स प्लेसला y कन्सिडर केलं होतं तर ते कुठे जाईल? युनिट्स प्लेसला जाईल. ते जाईल युनिट्स प्लेसला. आणि युनिट प्लेसचं डिजिट कुठे जाईल? टेन्स प्लेसला. तर आता इंटरचेंज केल्यानंतर म्हणजे जर मी कन्सिडर करताय की 65 नंबर जर मी घेतलाय तर याला इंटरचेंज केल्यावर काय बनेल? 56 नंबर बनेल. मग आफ्टर इंटरचेंजिंग द डिजिट्स जो नंबर आपल्याला मिळणार आहे तो काय होईल? 10x प्लस y. कारण आता हा टेन्स प्लेसला गेलेला आहे सो त्याचा नंबर काय होईल? 10x प्लस y. सो दिस इज अ नंबर आफ्टर इंटरचेंजिंग द डिजिट. आणि आता त्याच्यामध्ये काय कंडिशन दिलेली आहे त्यांनी? If we interchange the digit, the number obtained is 9 less than 4 times the original number. आता बघा याच्यामध्ये थोडीशी चूक आहे. त्यांनी जे न्यूमेरिकल सॉल्व्ह करून दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये 2 टाइम्स घेतलेला आहे आणि इथे लिहिताना 4 टाइम्स लिहिलेला आहे. तर तिथे 4 टाइम्सच्या ऐवजी पेन्सिलने तुम्हाला 2 टाइम्स करून घ्यायचं आहे. म्हणजे तुमचं सॉल्व्ड एक्झाम्पल बघताना कन्फ्युजन नाही होणार, कारण त्यांनी सॉल्व्ह करताना 2 टाइम्सच्या हिशोबाने केलेलं आहे. सो तिथे ते अकॉर्डिंगली चेंजेस करून घ्यायचे आहे. सेकंड लाइन मध्ये 4 टाइम्सच्या ऐवजी 2 टाइम्स करायचा. सो इफ वी इंटरचेंज द डिजिट द नंबर ऑब्टेन्ड इज 9 लेस दॅन 4 टाइम्स द ओरिजिनल डिजिट. म्हणजे आता हे डिजिट इंटरचेंज केल्यानंतर जो नंबर आपल्याला मिळतो आहे तो नंबर ओरिजिनल नंबर पेक्षा 9 नी लहान आहे. याचा 2 टाइम्स. काय म्हटलेलं आहे? द नंबर ऑब्टेन्ड इज 9 लेस दॅन 4 टाइम्स द ओरिजिनल नंबर. हा जो नंबर आहे हा ओरिजिनल नंबरला 2 टाइम्स नी मल्टिप्लाय म्हणजे 2 नी मल्टिप्लाय केल्यानंतर 9 नी छोटा आहे. म्हणजे त्याला आपण कशा प्रकारे लिहू शकतो? याला आपण लिहू शकतो 10x प्लस y. हा नवीन नंबर आहे. हा नवीन नंबर कुठून आला? युनिट प्लेस आणि टेन्स प्लेसचा डिजिट इंटरचेंज केल्यानंतर. आता हा काय आहे? तर हा ओरिजिनल नंबरच्या 2 टाइम्स पेक्षा. ओरिजिनल नंबर काय होता? 10y प्लस x. सो ओरिजिनल नंबरच्या 2 टाइम्स पेक्षा 9 ने लहान आहे. म्हणजे याच्यातनं काय करावं लागेल? मला 9 सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. ओरिजिनल नंबरला ट्वाइस करीन मी म्हणजे 2 टाइम्स ओरिजिनल नंबर होऊन जाईल. अँड दिस नंबर इज 9 लेस दॅन ट्वाइस ऑफ द ओरिजिनल नंबर. सो इथे काय येईल? -9 येईल. आता याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला काय मिळत आहे? 10x प्लस y इज इक्वल्स टू काय मिळतं इथे? 20y प्लस 2x मायनस 9. आता x आणि y दोन्ही इकडे घेऊन जाऊ आपण. सो 10x मायनस 2x प्लस y मायनस 20y इज इक्वल्स टू -9. आता 10x मायनस 2x काय होऊन जाईल? 8x. y minus 20y will be minus 19y. इथे 10y आणि 10x is equals to. सो त्याला सिम्प्लिफाय केल्यावर आपल्याला काय मिळत आहे? 8x minus 19y is equals to 9. याला काय देणार आपण? इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन नंबर 1 आपल्याला हे मिळालेलं आहे x is equals to 3y. हे कुठून मिळालं आपल्याला? याला सिम्प्लिफाय केल्यानंतर. एक मिनिट इकडे लक्ष द्या. इथे आपलं चुकलेलं आहे. इथे बघा हे मल्टिप्लाय करताना मी 4 इंटू एक्स केलं 4x आणि इथे लिहिताना 4y लिहायला पाहिजे होतं, कारण धिस टर्म इंटू धिस अँड अगेन धिस टर्म इंटू सेकंड टर्म. सो इथे हे चूक झालेली आहे, करेक्ट करून घ्या. इथे काय येईल? 4y येईल. मग इथे 4y आल्यावर इकडे आल्यानंतर हे काय होईल? 4y होईल. मग 10y मायनस 4y काय होईल? 6y होईल. मग इथे 9 च्या ऐवजी काय येईल? 6 येईल. आणि 3 3 जा 9 च्या ऐवजी 3 2 जा 6 येईल. म्हणजे x इज इक्वल्स टू 2y येईल.
मी ते मल्टिप्लाय करताना फक्त एक्स ला केलं होतं, वाय ला केलं नव्हतं, तर ते करेक्शन करून घ्या. आता बघा, आता याच इक्वेशनला आपण x मायनस 2y इज इक्वल्स टू 0 असे लिहू शकतो आणि एलिमिनेशन मेथडनी पण याला करू शकतो. पण एलिमिनेशन मेथडनी करण्यासाठी काय होतं की x चाही कोएफिशियंट सेम नाहीये, y चाही कोएफिशियंट सेम नाहीये आणि इथे ऑलरेडी आपल्याला x इज इक्वल्स टू 2y आलं होतं आणि आपण सबस्टिट्यूशन मेथड मध्ये काय करतो, कोणत्याही एका व्हेरिएबलच्या टर्म्स मध्ये बाकी पूर्ण इक्वेशनला लिहून घेतो आणि ती व्हॅल्यू दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करतो. सो आपण हे डायरेक्टली यूज करणार आहे इथे. So x is equals to 2y is first equation and 8x minus 19y is equals to 9. This is second equation. Now we will put the value, or we can write down, put x is equals to 2y in equation 2. आता इक्वेशन 2 मध्ये, या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू ही पुट केली तर काय मिळेल आपल्याला, 8 in bracket 2y minus 19y is equals to 9. 8 to the 16. So 16y minus 19y is equals to minus 9. Now 16y minus 19y will be minus 3y. Minus 3y is equals to minus 9. Therefore y is equals to minus 9 by minus 3. मायनस मायनस साइन कट होईल आणि 3 3 जा 9. Therefore y is equals to 3. सो y ची व्हॅल्यू काय मिळाली आहे आपल्याला, 3 मिळाली आहे. आता ही व्हॅल्यू जर मी इथे पुट केली तर मला काय मिळेल, x ची व्हॅल्यू मिळेल. तर इथे पुट केल्यावर काय होईल, 2 into 3 that is nothing but 6. Therefore x is equals to 6. सो आता आपल्याला x ची पण व्हॅल्यू मिळाली आहे, y ची पण व्हॅल्यू मिळाली आहे. आता y हा कोणता होता, टेन्स प्लेसचा डिजिट होता आणि x हा कुठे होता, युनिट प्लेसला डिजिट होता. म्हणजे तो नंबर काय होईल, 36. नंबर काय होईल, 36. आणि त्यांनी आपल्याला विचारताना ओरिजिनल नंबरच विचारलेला आहे. देन फाइंड द नंबर, म्हणजे ओरिजिनली आपण जो कन्सिडर केला होता तो नंबर आपल्याला विचारला आहे, तो काय 36 होईल. आता तुम्ही बघा, पहिली जी कंडिशन दिली होती काय म्हटलं होतं, 2 डिजिटच्या सम पेक्षा हा नंबर 4 पटीने मोठा आहे. या दोघांची सम किती येते, 9 येते आणि 9 4 जा 36. म्हणजे अशाही प्रकारे आपण हे आन्सर जे आहे आपलं बरोबर आहे की नाही ते चेक करू शकतो. सो याच्याकडे नीट लक्ष देऊन हे करायचं आहे. काही समजलं नसेल तर परत रिवाइंड करून बघायचं आहे. इथे चूक झाली होती माझी लिहिताना, ते पण करेक्शन करून घ्यायची आणि पुस्तकामध्ये जी चूक आहे ती पण करेक्शन करून घ्यायची आहे. आता आपण नेक्स्ट न्यूमरिकल बघू. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल इज एक्झाम्पल नंबर 4 फ्रॉम पेज नंबर 89. आता बघा, सगळ्यात पहिली स्टेप काय, तर न्यूमरिकल व्यवस्थित वाचून घ्यायचं. काय म्हटलेलं आहे, द पॉप्युलेशन ऑफ सर्टन टाउन वॉज 15,000 इन अ इयर. द पॉप्युलेशन ऑफ अ सर्टन टाउन वॉज 50,000 इन अ इयर. Male population was increased by 5% and female population was increased by 3%. Now the population become 52,020. Then what was the number of males and females in the previous year? So now next numerical is the population of a certain town was 50,000 in a year. Male population was increased by 5% and female population was increased by 3%. Now the population became 52,020. Then what was the number of males and females in the previous year? म्हणजे काय, एका कोणत्या तरी शहरात किती लोकसंख्या होती, 50,000 होती. आता पॉप्युलेशन जी आहे ती नेक्स्ट इयर जेव्हा मोजली तेव्हा असं लक्षात आलं की मेल पॉप्युलेशन जी आहे ती 5% नी इन्क्रीज झाली. म्हणजे प्रिव्हियस जेवढे होते त्याच्या 5% नी इन्क्रीज झाली आहे. आणि फिमेल पॉप्युलेशन जी आहे ती 3% नी इन्क्रीज झाली. आणि हे इन्क्रीज झाल्यानंतर जेव्हा नेक्स्ट इयर त्यांनी पॉप्युलेशन मोजली तेव्हा ती किती होती, 52,020. म्हणजे जी 50,000 होती ती झाली 52,020. म्हणजे एका वर्षानंतर 2020 नी ती पॉप्युलेशन इन्क्रीज झाली. तर त्यांनी आपल्याला विचारलंय की याच्या प्रिव्हियस इयर म्हणजे जेव्हा टोटल पॉप्युलेशन 50,000 होती त्यावेळेला मेल्सची संख्या किती होती आणि फिमेल्सची संख्या किती होती हे आपल्याला विचारलेलं आहे. सो
सो आता हे आपण कशा प्रकारे करणार, आता याच्यामध्ये ऑलरेडी आपण याच्या आधीचे 3 क्वेश्चन पूर्ण सॉल्व्ह केले. मी याच्यामध्ये फक्त तुम्हाला आता इक्वेशन फॉर्म करून देणार आहे, सॉल्व्ह तुम्हाला करायचं आहे. सो आता याच्यात कसं होईल, सो लेट नंबर ऑफ मेल्स बी एक्स and let number of females be y. म्हणजे प्रिव्हियस इयरला जेव्हा 50,000 पॉप्युलेशन होती तेव्हा मेल्सची संख्या आपण किती कन्सिडर करतोय, x कन्सिडर करतोय, आणि फिमेल्सची संख्या किती कन्सिडर करतोय, y कन्सिडर करतोय. आणि नेक्स्ट इयर त्याच्यामध्ये इन्क्रीज झालेला आहे. सो नेक्स्ट इयर मध्ये मेल्सची जी संख्या होती, आता पहिली कंडिशन काय दिलेली आहे की प्रिव्हियस इयरला टोटल पॉप्युलेशन 50,000 होती. म्हणजे याच्यावरून पहिलं इक्वेशन पहिले फॉर्म करावं लागेल आपल्याला. आता टोटल पॉप्युलेशन 50,000 आहे, म्हणजे काय झालं, x प्लस वाय इज इक्वल्स टू 50,000. हे काय होईल, इक्वेशन नंबर 1. आता लक्षात द्यायचं आहे की मेल्सच्या पॉप्युलेशन मध्ये किती पर्सेंट इन्क्रीज झालाय, 5% इन्क्रीज झाला, 5%. आणि मेल्स किती आहे, म्हणजे 5% ऑफ x. आता 5% ऑफ x कसं काढणार आपण, 5 बाय 100 इंटू x होईल हे, राईट. म्हणजे काय झालं, एवढी संख्या जी आहे ती मेल्सची इन्क्रीज झालेली आहे नेक्स्ट इयरला. मग आता नेक्स्ट इयरला संख्या किती राहील, तर पहिल्या वर्षी जेवढी संख्या होती ती आणि जी वाढलेली संख्या आहे ती, म्हणजे या दोघांचं काय करायला लागेल, आपल्याला ऍडिशन करावी लागेल. सो काय येईल ते, x प्लस 5 बाय 100 x ही जर टोटल हे होऊन जाईल. मग हे काय इज इक्वल्स टू, आता काय करायला लागेल इथे, एलसीएम काढण्यासाठी 100 नी मल्टिप्लाय करायला लागेल. म्हणजे 100x प्लस 5x डिवायडेड बाय 100 दॅट इज नथिंग बट 105x बाय 100. म्हणजे नेक्स्ट इयरला जी मेल्सची संख्या होती, प्रिव्हियस इयरला x होती आणि त्याच्या नेक्स्ट इयरला ती किती झाली, 105x बाय 100. त्याचप्रमाणे फिमेल्सची संख्या कशी इन्क्रीज झाली आहे, किती पर्सेंट इन्क्रीज झाली आहे, 3% ऑफ y. आता इथे y काय बरं घेतोय, कारण प्रिव्हियस जसं एखाद्या वस्तूची किंमत 100 होती आणि जर मी म्हटलं की ते आता एखादं कोणतंही खेळणं आहे त्याची किंमत पहिल्यांदा 100 रुपये होती, नेक्स्ट इयरला त्याची किंमत 10% नी वाढली. मग नेक्स्ट इयरची प्राइस कशी काढणार आपण, पहिले 100चं 10% काढावं लागेल आणि 100 मध्ये ते वाढलेली अमाऊंट ऍड करावी लागेल. तेच आपण इथे करतोय की पहिल्या वर्षी x होती मेल्सची, मग ती 5% ऑफ x नी वाढली. मग 5% ऑफ x किती येतं, तर 5 बाय 100 इंटू x. मग जुन्या म्हणजे पहिल्या वर्षीच्या संख्येमध्ये ही ऍड केली, याला सिम्प्लिफाय केलं की काय मिळते आपल्याला, 105 बाय x. त्याचप्रमाणे हे केल्यावर काय, y प्लस 3 बाय 100 इंटू y. अगेन याला सिम्प्लिफाय केलं तर 100 नी मल्टिप्लाय करायला लागेल. सो 100y प्लस 3y डिवायडेड बाय 100 दॅट इज नथिंग बट 103y बाय 100. आता ही पुढल्या वर्षीची संख्या आहे आणि पुढल्या वर्षीची संख्या वाढल्यावर किती झाली आहे ती पण त्यांनी दिलेली आहे, 52,020. मग काय, मेल्सची संख्या प्लस फिमेल्सची संख्या दॅट इज 105x बाय 100 प्लस 103x बाय 100 इज इक्वल्स टू 52,020. आता हे असं लिहावं लागेल का नाही, आपल्याला हे डिनॉमिनेटर मध्ये जे 100 आहे ते काढावे लागतील. डिनॉमिनेटर मध्ये 100 आहे तर काय करणार, या दोघांची ऍडिशन करून या 100 ला इकडे शिफ्ट करून देणार आपण. आता बघा हे दोन्ही लाईक फ्रॅक्शन्स आहे कारण डिनॉमिनेटर सेम आहे. सो डिरेक्टली याला ऍड करू शकतो आपण. काही 105x प्लस 103y होल डिवायडेड बाय 100 इज इक्वल्स टू 52020. आता हे 100 आपण राईट साइडला शिफ्ट करू शकतो. म्हणजे काय मिळेल आपल्याला, 105x प्लस 103y इज इक्वल्स टू, हे 100 इकडे मल्टिप्लिकेशनला गेले म्हणजे काय होईल, याच्यावर 2 झिरो वाढतील. सो 520,200 and this is nothing but our equation number 2. This is equation number 2. आता equation number 1 हे आहे, equation number हे 2 आहे. तर आता
तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एलिमिनेशन मेथडनी पण करू शकता, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सबस्टिट्यूशन मेथडनी करू शकता. एलिमिनेशन मेथडनी करायचं असेल तर काय करावं लागेल, एक्स करायचं असेल तर या पूर्ण इक्वेशनला 105 नी मल्टिप्लाय करावं लागेल. वाय जर एलिमिनेट करायचं असेल तर या पूर्ण इक्वेशनला 103 नी मल्टिप्लाय करावं लागेल. किंवा सबस्टिट्यूशन मेथडनी करायचं असेल तर एक्स ला इन टर्म्स ऑफ वाय लिहून घ्यावं लागेल. म्हणजे काय, एक्स इज इक्वल्स टू 50,000 मायनस वाय. आणि वाय ला सबस्टिट्यूट करायचं असेल तर काय लिहू शकतो, वाय इज इक्वल टू 50,000 मायनस एक्स. आणि मग ती सबस्टिट्यूटेड व्हॅल्यू इक्वेशन नंबर मध्ये 2 मध्ये ठेवायला लागेल आणि अकॉर्डिंगली तुम्हाला एक्स आणि वाय व्हॅल्यू मिळेल याच्यामध्ये. सो हे अशा प्रकारे इक्वेशन फॉर्म करायचे आहे. इथे वर्ड प्रॉब्लेमचे सॉल्ड एक्झाम्पल जे आहे ते आपले झालेले आहे. व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि वर्ड प्रॉब्लेम्सला घाबरायचं नाहीये. त्याच्याकडे नीट लक्ष देऊन परत मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, याचा फिक्स फॉर्म्युला नसल्यामुळे जितकी जास्त प्रॅक्टिस कराल, जितके वेगवेगळ्या प्रकारचे वर्ड प्रॉब्लेम्स तुम्ही हे कराल, सॉल्व्ह करून बघाल, तेवढं तुम्हाला हे सोपं जाईल. कारण प्रत्येक न्यूमरिकल हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं. सो हे झाल्यानंतर आपला नेक्स्ट प्रॅक्टिस सेट आणि इथे चॅप्टरही संपतोय. लगेच प्रॉब्लेम सेट 5.2 नंतर ते सगळं सॉल्व्ह करायचं आहे. याच्यात काही डाऊट असेल तर मला विचारा.